हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. चला तर मग आज ना साफसफाई करायची आहे. नंतर मग पहिले ना स्वयंपाक बनवून घेतला. स्वयंपाकामध्ये ना फ्लावरची आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवली, पोळ्या बनवल्या आणि मिस्टरांनी ना ईश्वरासाठी वडापाव आणि समोसा आणलेलं होतं. तर खूप छान लागतं ना हे. चला तर मग जेवायला वाढून घेतलेलं आहे. म्हटलं पहिले जेवण करून घेऊ आणि मग बाकीची कामं नंतर करू. या जेवायला चला. तर चला आता मी स्वराला हे देते आणून. तिचं खाऊन झालं की मग बघू. समोसा वडापाव सगळं खाणार आहे का? लहान मुलांना बाहेरचं द्यायचं नसतं खायला, पण चला एखाद्या दिवशी तर बनत आहे की नाही. मला म्हटलं होतं ना की ना का पुढे काम करायचं आहे. तर जेवण झालेलं आहे आणि इथे लगेच ना कामाला सुरुवात केलेली आहे. अहो घरी होते आणि कसं आहे ना, अहो घरी असले ना की मग कामाचं आहे ना थोडंसं प्रेशर कमी होतं. कारण ह्या मोठ्या वस्तू ज्या असतात ना त्या उचलायला, खाली उतरवायला आणि साफसफाई करायला. आणि मेन म्हणजे ना हे फ्रीजचं जे पार्ट आहे ना पाठीमागचं, तर ते साफ करायला ना फक्त आहे ना जेंट्सच लागतात. तर आहो ना म्हटलं की आज तुम्ही घरी आहे तर चला आपण फ्रीज साफ करून घेऊ. कारण मी साफ करते, पण आपण बायका कसं फक्त पुढचंच साफ करतो, मागचं काय आपल्याला एवढं जमत नाही आणि माहीत नाही मेन मुद्दा. तर मग अशा प्रकारे नाव म्हटलं की चलेल आता तू मी मदत करतो तुला आणि पटकन आवरून घेऊ आपण फ्रीज. तर मग असंही फ्रीज क्लिनिंग करायचं होतं, महिना 2 महिने झाले केलेलं नव्हतं. तर म्हटलं अहो आहे तर मग घेतील, मला मदत होईल त्यांचीवाली. घेतलं फ्रीज साफ करायला. इथे बघा स्वराई ना मला मदतीला कमी राहिलेली नाही आणि लहान मुलं असतातच ना मला करायचं म्हणून. तर स्वरा करत होती, त्या आऊंनी तुम्हाला हाय केलेलं आहे. तर अशा प्रकारे ना ही पाठीमागची बॅकसाईड जी आहे ना, तर ती आऊंनी पूर्ण आहे ना छोटा जो माझी शिराई होती ना, तर ती त्या साह्याने ना ही साफ करायला घेतलेली. कसं पाठीमागचा जो पोर्शन असतो ना जाळीचा, तिथे कपडा पण जात नाही आणि कुठल्या गोष्टीने पण साफ करता येत नाही. तर शिराई ना ही इतकी सोपी छोटी गोष्ट आहे, छोटी वस्तू आहे, पण मग इतकी कमालीची आहे ना की बस. ते आतून बाहेरून कशीही घातली ना की पूर्ण जाळं असं काही कचरा अडकलेला सगळं निघून जातं त्याच्याने. आणि कसं आहे ना फ्रीज आपल्याला हे साफ करायचंच असं. फ्रीजमधील थंड पाणी प्यायला कसं आहे ना बरं वाटतं. इतकंच नाही तर खाण्यापिण्याचे सामान अधिक काळ टिकण्यासाठी ना फ्रीजचा वापरसुद्धा होत असतो. असं कोणतंच घर नाही का जिथे फ्रीज नाही, असं दिसूनच येणार नाही. कारण फ्रीज इतका महत्त्वाचा पोर्शन मानला जातो ना आपल्या घरामध्ये की बस. पण आपण आहे ना त्याची नीट स्वच्छता आहे ना काही घरांमध्ये राहिली जात नाही. म्हणजे तशी राहतेच, सगळीच जणं साफ करतात, पण आहे ना आपण कसं थोडं सांडलं तर पुसून घे वगैरे असं, तर तसं साफ करत असतो. आणि किंवा आठवड्यातून एकदा क्लिनिंग करत असतो. पण इथे ना जर जे आपण क्लिनिंग करायची असतं ना तर ती महिन्यातून आहे ना डीप क्लिनिंग आहे ना ही करावीच लागते. बघा आहून एवढं साफ केलं आम्ही आठवड्यालाच काढतो, पण आहे ना महिन्यातून आहे ना अशी पूर्ण क्लिनिंग ही करतच असतो. तर त्याच्यासाठी ना काही खास टिप्स तुमच्यासाठी मी शेअर करते. पहिली जी आहे ना ती डिप्स जो असतो ना आपल्याला, ते कोमट पाणी घ्यायचं, ते एकत्र करून आहे ना त्याने पुसायचं. आणि फ्रीजचा दरवाजा आणि त्याच्यावर जे रबर असतं ना त्याच्यावर जमा झालेली जी घाण असते ना, ती ना व्हिनेगरनी जर तुम्ही व्हिनेगर आणि पाणी एकत्र करून जर मिक्स करून त्याने पुसलं ना तर खूप स्वच्छ होऊन जातं. अगदी म्हणजे एकदम पांढरं शुभ्र निघतं. महिन्यातून एकदा आहे ना फ्रीज संपूर्ण बंद करून आहे ना तो साफ करावा. त्यामुळे काय होतं फ्रीजचं आहे ना फ्रीज अधिक काळ टिकत असतो. तसंच आहे ना व्हिनेगर आणि व्हिनेगरमुळे काय होतं फ्रीजचे डाग जायला आहे ना जास्त वेळ लागत नाही. त्याच्यानंतर तो दुसरी गोष्ट आहे बेकिंग सोडा. त्याचा वापर आहे ना आपण साफ करण्यासाठी वापरू शकतो. आणि दुसरी गोष्ट काय असते ना की एका छोट्या डब्यामध्ये ना बेकिंग सोडा आहे ना भरून ठेवायचा 1 चमचाभर आणि तो आहे ना फ्रीजच्या एका कुठल्याही कोपऱ्याला ना तो ठेवून द्यायचा आणि तो दुसऱ्या महिन्याला पुन्हा चेंज करायचा. असं केल्याने काय होतं ना की जो फ्रीजला वास लागलेला असतो ना तो नाहीसा होतो. आणि आपण कसं ना एखादी गोष्ट जर ठेवली, कांदा ठेवला, त्याच्यानंतर एखादं फ्रूट ठेवलं ॲपल वगैरे, तर त्याला ना पटकन वास लागतो. तर तो वास आहे ना लागू नये ना म्हणून आपण हा बेकिंग सोडा एका डब्यामध्ये जर ठेवला ना तर तुम्ही त्याचा वास लागणार नाही. तुम्ही ही ट्रिक नक्की बघा करून. तर इथे बघा मी ना फ्रीजचे सगळे भांडे जे आहेत ना ते साफ करून घेत आहे. आणि असे म्हणजे मी एकदम स्पीडली दाखवलेलं आहे, पण बराच वेळ लागला त्याला. तर इथे फ्रीजचं स्टँड जे आहे खालचं ते आणि हे जे आहे ना फ्रीजचे सगळे शेल्फ ते सगळे स्वच्छ करून घेतले. तुटले, मोठं काम झालं, वाढवा झाला, आता काही खरं नाही. चला बघू आता काय होतं ते.
स्वराचं साफ करून झालेलं होतं फ्रीज, पण म्हटलं कसं आहे ना, ती लहान आहे, तिला काही जमणार नाही म्हणून ती मी करते म्हणत होती, म्हणून तिला करू दिलं. पण आता मी स्वतःच आहे ना बादलीमध्ये व्हिनेगर टाकलं आणि थोडंसं ना लिंबू टाकलं. ते दाखवायचं राहून गेलं, कारण पसारा खूप झालेला होता आणि आहोंचं पण चाललं होतं की आवर लवकर म्हणून त्यांचं जेवण राहिलेलं होतं. मग म्हटलं चला मीच घेते आता पटकन करून. मग मी बादलीमध्ये व्हिनेगर आणि लिंबू पिळला आणि त्या पाण्याने ना हे थोडासा स्क्रब घेतला आणि त्याच्याने थोडंसं घासून काढलं. स्वराने तर साफ केलेलं होतं, पण मग मी अजून थोडं व्यवस्थित घासून सगळं स्वच्छ करून घेतलं. बघा फ्रीजमध्ये ना खरंच साफ केल्यानंतर आहे ना इतकं सुंदर दिसतं ना ते का आपल्यालाच प्रसन्न वाटतं. आणि घाण झालेलं असलं ना की नको नको वाटतं का कधी साफ करेन असं होऊन जातं. मी इथे कपड्याच्या साह्याने ना स्वच्छ करतच होते आणि करता परत आठवलं की ना माझं ते शेल्फ तुटलं. आता त्याचं कसं काय करू, मला खूप टेन्शन आलेलं होतं. पण मग टेन्शन बाजूला ठेवून मी म्हटलं पहिले फ्रीजच व्यवस्थित साफ करून घेते. कसं नाही एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं ना तर मग बरं असतं. तर मग मी ते सगळं साफ केल्यानंतर नाऊंच्या साह्याने दोघांनी फ्रीज उचलून व्यवस्थित स्टँडवरती ठेवून घेतला. आणि आता इथे आहोंना म्हटलं तुम्ही लावून घ्या, बघूया मग आता ते साफ झाल्यानंतर कसं दिसतं. वा किती सुंदर दिसतंय बघा. खरंच आहे ना, घर असो की कुठलीही वस्तू असो साफ केल्यानंतर आहे ना सुंदरच वाटते. फ्रीज म्हणा, कपाट म्हणा, घरातली कुठली गोष्ट म्हणा, एखादा पार्ट म्हणा की सुंदरच वाटतो. चला मग आता इथे ना ते शेल्फ तुटलेलं होतं ना, तर आता काहीतरी करावं लागेल. इथे टेप घेतलेला आहे आणि बघते आता ह्या टेपच्या साहाय्याने जॉईंट होतं का ते, काहीतरी जुगाड करावं लागेल. बघा माझ्या चेहऱ्यावर आहे ना खूप ऑइलीनं झालेलं होतं, खूप घाम पण आला होता आणि स्वरा बघा. तर मग आता म्हटलं चला काहीतरी ना याचं करावंच लागेल, नाही तर ते तुटलं ना तर ठेवून दिलं ना तर ते हरवून जाईल, नाही तर खराब होऊन जाईल आणि त्याचा फायदा होणार नाही. मग म्हटलं चला आता आहे ना या टेपच्या साह्याने ना त्याला जॉईन करून बघूया. तर मग आता मी इकडनं सगळं पहिले ठेवून घेतलं एका टेबलवरती आणि असं आहे ना मी सेलो टेपच्या याच्याने ना जॉईन करण्याचा प्रयत्न करते, पण माहीत नाही ते किती धरेल वजन, नाही का. आता वजन तर त्याच्यावर लागणार नाही, कारण ते पूर्ण तुटलेलं आहे, ते बदलावंच लागेल. पण नवीन घेईपर्यंत आहे ना तर हे तर आपल्याला आता ठेवावं लागेल ना. फ्रीजचा तो एक भाग असा रिकामा ठेवता येणार नाही. मग म्हटलं चला काहीतरी जुगाड लावून जर वापरण्यासारखं नॉर्मली काहीतरी लिंबू वगैरे अद्रक असं काही जास्त जड सामान न ठेवता वापरण्यात तर येईल, नवीन आणता येईल तेव्हा बघता येईल. नवीन आता लगेच तर काही जाऊन घेऊन येऊ शकत नाही. तर म्हटलं चला आता ह्या टेपच आहे आपल्याला एकमेव साह्य, तर त्याच्या साह्याने आपण आता बघूया ते जॉईंट होतं का. आणि झाली तर चांगलीच गोष्ट आहे की नाही. वस्तू वापरणारी जर तुटली ना अशी अचानक तर खूप मूड खराब होऊन जातो. पण आता तुटलं तर त्याला काही करू शकत नाही ना. आता एकच पर्याय की त्याला काहीतरी उपयोगात आणावं. तर चला आता मी आता टेपच्या साह्याने ना आता मस्त हा 2-3 वेळा त्याला राऊंड करून घेतलेला आहे. आता बघूया, मला असं तर वाटतं की ते झालेलं आहे वापरण्यासारखं. बघूया झालं का. वा मस्त झालं. लिंबू वगैरे ठेवण्या इतकं तर नक्कीच झालेलं आहे आणि मी ते लावून दिलेलं आहे आणि त्याने व्यवस्थित धरलेलं आहे. अशा प्रकारे हा डीप क्लिनिंग फ्रीज माझा क्लीन झालेला आहे. चला तर मग आता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इथंच थांबते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.